तुळजा हां आपण आलोय खरं पण काय घ्यायचं ते कुठं ठरवलंय अजून? मी काय म्हणते, आपण आपल्या बजेटमध्ये जे येऊ शकतं ते आधी बघूयात का? हां सूर्या, ही नथ बघ किती सुंदर आहे. आपल्या तेजीवर खूप छान दिसेल. हे घेऊया. तू म्हणशील तसं. दादा, ही नथ द्या. अहो हे दोन दोन कशाला दिलंय? आम्ही फक्त नथच घेतली. सूर्या, तो दुसरा बॉक्स उघडून बघ ना. का काय याच्यात? हे काय आहे? माझ्याकडून एक छोटीशी भेट तुला. आपल्या प्रेमाची निशाणी. तुळजा हे केवढं महाग दिसतंय. लाखभर रुपयाचं तरी असले. एवढं पैसे कुठून आणलं तू? अरे ते मी खूप आधी एक इंटर्नशिप केली होती, त्याचेच पैसे जमा झालेत माझ्या अकाउंटमध्ये. आणि म्हणून मी लगेच यांना काल फोन केला आणि ह्याची ऑर्डर देऊन टाकली. याची काय गरज होती? आता गिफ्ट काय गरज म्हणून देतात का? प्रेम म्हणून देतात. तुळजा पण एवढं महाग? सगळ्यात महाग गिफ्ट तर तू मला दिलेस. हे तर एक छोटंसं गोल्ड हार्ट आहे, पण तू तुझं खरोखरचं हार्ट मला दिलेस. दे, ही चेन मी तुझ्या गळ्यात घालते. आवडलं? येतो. थँक्यू. चाचा एक मिरचीचं लोणचं द्या. सूर्या, अरे आता हे कशासाठी? अगं आपल्यासाठी नाही, तेजूसाठी घेतोय. तिला लय आवडतं का मिरचीचं लोणचं. ती जेवढी नथ बघून खुश होणार नाही ना, तेवढे मिरचीचं लोणचं घेऊन खुश होते का नाही बघतो. किती झाले? 60 रुपये. हे घे. या जावई बापू या 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 सुखी राहा अक्का कुठे? येईल. हे घ्या, आली तुमची अक्का. घ्या, बस. राजू, अक्काची साडी बघ की किती लखलख करते ना. वय ग, लयच भारी दिसते. चांगली 10-15 हजाराची असेल ना ग? 10-15 हजार? हा. एवढ्यात तर माझ्या वर्षभराचे ड्रेस येतील. दार बघ की.
निदान 5 तोळ्याचा तरी असेल ना. अक्का किती सुखात आहेत. नशीबच काढलं ना अक्कानं. बघितलंस का तुळज, भरजरी साडीत आणि दागिन्यात तेजलक्ष्मी सारखी दिसते. चला, पूजा आता संपन्न झालेली आहे. तुम्ही आता उखाणा घ्या. घेतो की त्याला असतोय बाई. उसात येथील उसात असतोय गोडवा. तेजूचं नाव घेतो, सुंदर आहे तिच्या पायातल्या जोडवा. अरे वा. दाजी, हा काय उखाणा झाला होय? आता बघा आमची अक्का कसला भारी उखाणा घेते ते. अक्का घेऊन टाक. जगातलं सगळ्यात सुंदर नातं भावा बहिणीचं असतं. भाऊ म्हटलं की ओठी माझं नाव सूर्यदादाचं येतं. त्याची खूप आहे माया माझ्यावर. जीव लावतो सदान कदा. शत्रुघ्न रावांचं नाव घेते, असाच माझ्या पाठीशी राहा दादा. वा, काय माइंड बॉलिंग नाव घेतलंय अक्का. मस्त आहे एकदम. धनु दीदी, माइंड ब्लोईंग असतं ते. तेच ते. तिथं बंधू प्रेम काय अजून संपत नाही. चला सगळ्यांनी तीर्थप्रसाद घ्या. हा चालेल. सुखीरा 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 सुखी. तेजू, शत्रू, या तुम्ही इथे बसा. पोशाख तर चांगला आणलेला दिसतोय. तेजू, तुझं सासर लय पैसे वाढलंय. त्यांनी तुला एका दिवसातच एवढं सोन्याने मडवून टाकलं. मला तुझ्यासाठी एवढं आणायला जमलं. दादा, ही नथ माझ्यासाठी लाख मोलाची. सूर्या, तिजूसाठी सोनं आणि आमच्या शत्रुबायांसाठी फक्त पोशाख बाई. अरे लोक लेकीला मागे ठेवतात आणि जावायला मान देतात. तुझं जगा वेगळंच दिसतोय. बहीण जास्त लाडकी दिसते आणि दाजी कमी लाडकं. असं कुठं काय तर शत्रू माझं मोठं दाजी आहेत. त्यांचा मान पण मोठा आहे. मी कालच बोललो होतो तुळजाला. नुसतं बोलून मोठेपणा देऊन काय उपयोग आहे? छत्री काका, तुम्ही अगदी बरोबर आणि मुद्द्याचं बोललात बघा. पण डॅडी, शत्रू जसा आमचा जावई आहे तसा सूर्या पण तुमचा जावई आहे ना? नाही म्हणजे आपल्याकडे तर ती प्रथा आहे ना की जावयाला सोन्याचा दागिना आणि कपडे द्यायची. तुळजा, अगं अरे सूर्या,
इथे लोक लेकीला मागे ठेवून जावयाला खुश करत असतात. बरोबर ना छत्री काका? पण छत्री काका, मला एक गोष्ट कळत नाही. इतकं छान तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं, पण ही गोष्ट तुम्ही डॅडींच्या कानावर घातली होती का? नशीब माझ्या सासरी असे छत्री काकांसारखे तोंडाने मागून घेणारं कोणी नाही. असं असतं तर काय मान राहिला असतं या निंबाळकर घराण्याचा आमच्या सासरी, हो ना? तू काय बोलतीस कळतंय का तुला? अगं डॅडींनी तुझ्या लग्न मोडलेल्या नंदेच्या लग्नासाठी मला उभं केलं. हे काय कमी झालं का? शत्रू, डॅडींना जेवढं मी ओळखते ना, डॅडी कधी तोट्याचा व्यवहार कधीच करत नाहीत. आणि खरं सांगायचं तर आजकाल मुलांना शोधून सुद्धा मुली मिळत नाही. मग तो काम करणारा असो की बिझनेसमॅन. बेरोजगारांना तर इथे दारावर सुद्धा उभं केलं जात नाही. आणि त्यात शेतकरी असेल तर त्याला मुलगी मिळणं तर शक्यच नाही. नाही म्हणजे तू त्या खाणीत आणि ऑफिसमध्ये दिवसभरात 2-4 चक्कर मारतच असतो, पण गावाच्या नजरेत हे कोणाचं आहे रे? डॅडींचं. ह्यात तुझं काहीच नाहीये शत्रू. सॉरी, तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण तुझं कर्तृत्व शून्य आहे रे. आणि हे सगळं बघता तुला मुलगी मिळणं हे अशक्यच होतं. इथे आजकाल तर मुलीकडचे मुलगा श्रीमंत असला जरी तो कुठे नोकरी करतो हे आधी विचारतात. बागायती जमिनी आहे, पण मुंबई पुणे इथे फ्लॅट आहे की नाही हे आधी विचारतात. तुमच्या घरी कितीही चांगलं असू दे, पण आजकालच्या मुलींना लग्न करून गावी राहायचंच नाही. तुम्ही बघताय ना, सगळे गावातली कितीतरी मुलं अशी बिन लग्नाची राहिली. आपल्या मुलांची लग्न ठरावीत म्हणून रोज आई वडील त्यांची चपला झिजवतात, कुठल्या ना कुठल्या देवाचं नवस फेडतात. डॅडी, मी तर म्हणते जे झालं ते योग्यच झालं बघा. नाही म्हणजे आपल्याला नात्यातल्या नात्यातच तेजू मिळाली. नाहीतर शत्रूला नोकरी नाहीये म्हणून समोरच्या मुलींनीच नकार दिला असता तर या निंबाळकर घराण्याची काय इज्जत राहिली असती हो. तेजूने होकार दिला म्हणून या घराची इज्जत आणि मुलगी शोधण्याचे श्रमही वाचले बघा. आणि त्यात हे असं लग्न आयत्या मंडपात झालं, खर्चाशिवाय. मला असं वाटतं की हे लग्न झाल्यामुळे तेजूपेक्षा तर आपला शत्रूच जास्त फायद्यात ठरला, हो ना? म्हणून या सगळ्या रीतीभाती तुम्ही मनापासून करावेत अशी माझी इच्छा. आणि सूर्याच्या घरच्यांना म्हणजे माझ्या सासरकडच्यांना तुम्ही खुश केलं पाहिजे, हो ना डॅडी? बरोबर बोलते ना मी? बरोबर बरोबर बोलतेस पोरी, बरोबर बोलतेस. जावोय बापू, कसं झालंय, ही आमचा छत्री आहे ना, आमचं मीठ खातो बा, म्हणून त्याला आमच्या हिताच्या पलीकडे दुसरं काही दिसतच नाही. आमच्या पोरीनं आमच्या डोळे उघडले बरं. काय बोला बोला, काय पाहिजे तुम्हाला, बोला काय पाहिजे. डॅडी, तुम्हाला मनापासून जे देता येईल ना ते तुम्ही द्या, आम्ही तुमचा मान ठेवू. कारण
माझा नवरा खूप स्वाभिमानी आहे. असा तो समोरून कधीच नाही मागणार. 3 लाख मागणार नाहीत, पण आम्हाला आमचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे का नाही? हा? ऐ छत्री हे घे आणि जावई बापूंसाठी कपडे आणि छानशी अंगठी घेऊन ये. अरे बघतो काय, जा ना लवकर. काय आहे, जावई आणि सोन्याच्या बाबतीत आम्ही लय नशीबवान आहोत बुवा. डॅडी कशाला तुम्ही तुळजाचं ऐकताय? मान काय असं दागिन्याने आणि पोशाखाने ठरतोय? अहो मला तुमच्याबरोबर तुम्ही ठेवता, माझ्यावर एवढं प्रेम करता, हाच माझ्यासाठी सगळ्यात मोठा मान आहे. ते आहे, पण रीती भातीप्रमाणे मान केला पाहिजे की नाही, तेवढंच आमच्या मनाचं समाधान बुवा. सूर्या, डॅडी आता मनापासून करतायत ना, मग त्यांचं असं मन मोडू नकोस, नाहीतर त्यांना वाईट वाटेल. हो ना डॅडी? आणि तेजू, तुझ्या दादाने तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आणलंय. थांब देते. तेजू हे बघ, तुझ्या आवडीचं मिरचीचं लोणचं, चव घेऊन बघ. दादा तुला कसं सांगू, मी हे आत्ता नाही खाऊ शकत. माझ्या नवऱ्यानं माझी जीभ भाजली. बघ कसं आहे लोणचं? हो दाजी, अहो लोणचं नक्की मिरचीचं आहे का कांद्याचं आहे? नाही, तुमच्या बहिणीच्या डोळ्यातनं गंगा जमुना व्हायला लागल्या म्हणून म्हटलं. अहो नाही, भाऊक झाली ती. तुळजा, मी म्हणलं होतं ना तेजूला आवडणार म्हणून. तेजू आवडलं ना? मी बरणी ठेवून येते. तेजू, काय झालं ग? काय नाही. हे बघ तेजू, माझ्यापासून असं काही लपवू नकोस. मी आल्यापासून तुला बघते, तुझ्या मनात काहीतरी सुरू आहे आणि आताही तुझ्या डोळ्यात पाणी आहे. मला एक सांग, शत्रू काही बोलला का तुला? नाही. मग काय झालंय? काय नाही, ते दादाने इतक्या प्रेमाने नथ आणि लोणचं दिलं ना, म्हणून थोडी इमोशनल झाले. नक्की ना? हो. बाय द वे, ती नथ घेण्याची आयडिया तुझ्या दादाची नव्हती, हा, तुझ्या बहिणीची होती. थँक्यू वहिनी. काळजी घे आणि अशीच हसत राहा.